नमस्कार, महाविजनमध्ये आपलं स्वागत आहे। सरकारनं मेट्रोसह मुंबईतील विकास कामांच्या लोकार्पणाचा धडाकाच लावलाय। यासोबतच मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या निर्णयांसह काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण या वीकच्या महाविजनच्या एपिसोडमध्ये घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। आधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर। महाराष्ट्रात नवीन स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व AI विभाग तयार होणार। मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या निर्णयांची चर्चा। मुंबईकरांना आणखीन एक गिफ्ट, मेट्रो लाईन 9चा पहिला टप्पा सुरू झाला। मुंबई मीरा भाईंदर प्रवास जलद होणार। मुंबई मेट्रो 2B च्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात आलं। पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजनही CM DCM यांच्या उपस्थितीत संपन्न। नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा भव्य दिव्य करण्याचा महासंकल्प सरकारनं केलाय। अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय बैठक पार पडली। माझं गाव आरोग्य संपन्न गाव राज्यव्यापी अभियानाची सुरुवात झाली। ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी सरकारचा उपक्रम। सुरुवातीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्याबद्दलची बातमी। महाराष्ट्रात नवीन स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व AI विभाग तयार होणार आहे। माहिती तंत्रज्ञान संचालनालय आता इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता आयुक्तालय होणार आहे। यामुळे राज्यातील माहिती तंत्रज्ञान, AI, डिजिटल गव्हर्नन्सला गती लाभणार आहे। यासोबतच भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात गती आणण्यासाठी महाराष्ट्र जिओ टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन सेंटर अर्थातच महाजिओटेक कंपनी देखील स्थापन होणार आहे। भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून कामकाजात वेग आणण्यासाठी हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थातच महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार असल्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आलाय। यासाठी महावितरणचा IPO मार्केटमध्ये येणार आहे। यासोबतच महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यास देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। आपत्ती व्यवस्थापनात खासगी भांडवलाच्या मदतीनं वित्त पुरवठा या माध्यमातून उभारला जाणार आहे। देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक मंत्रालयात पार पडली। आता बातमी आहे मुंबई मेट्रो बद्दल। दहिसर पूर्व ते काशीगाव या 4.7 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवरती 4 स्थानकांसह मेट्रो सेवा सुरू झाली आहे। यामुळे मुंबई आणि मीरा भाईंदर हा प्रवास जो आहे तो जलद झालाय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मेट्रो लाईन 9च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री मंगल प्रभात लोढांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते। सुमारे 6,607 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्याच्या प्रवासाला 1 ते 2 तास लागतात, तो प्रवास आता केवळ 30 मिनिटात पूर्ण होणार आहे। आपण देशामध्ये ऑपरेशनल मेट्रोमध्ये सेकंड नंबरवर आलो। दिल्ली नंतर आता मुंबई हे दुसऱ्या क्रमांकावर आलाय आणि या 2 वर्षांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपले प्रोजेक्ट्स कंप्लीट होतील आणि आपला प्रयत्न आहे की पुढच्या 3 ते 4 वर्षात दिल्लीपेक्षा मोठं नेटवर्क हे आपल्याकडे सुरू व्हावं। एकूणच संपूर्ण MMRचं क्षेत्र हे मेट्रोचं जाळं तयार करून सीमलेस अशा पद्धतीची ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम या ठिकाणी आपण तयार करतो। या प्रकल्पामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल। सध्या मुंबईत 100 किलोमीटरहून अधिक मेट्रो मार्ग कार्यान्वित झाले असून देशात दिल्लीनंतर मुंबई दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे। एकंदरीतच मल्टी मॉडेल इंटिग्रेशनच्या माध्यमातून मुंबईकरांना अखंड आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देण्यावरती राज्य सरकारचा भर आहे। CM देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाईन 2B मार्गाचं लोकार्पण आणि पॉट टॅक्सी प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं। हार्बर लाईनवरून प्रथमच मेट्रोला थेट कनेक्टिव्हिटी यामुळे मिळाली आहे। मेट्रो 2Bचं लोकार्पण आणि देशातील पहिल्या पॉट टॅक्सी प्रकल्पाची मुहूर्तमेढ ऐतिहासिक पाऊल असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। या सर्व प्रकल्पांमुळे मुंबईतली वाहतूक कोंडी दूर होईल, मुंबईचा प्रवास अधिक वेगवान होईल, मुंबईतलं प्रदूषण कमी होईल, वेळेची बचत होईल, इंधनाची बचत होईल। देशातला पहिला पॉट टॅक्सी प्रकल्पाची मुहूर्तमेढ आज इथं देवेंद्रजी तुम्ही रवलेली आहे आणि त्यामुळे
हे आजचा दिवस क्रांतिकारी आहे. 70 किलोमीटरचं जवळपास आपलं नेटवर्क मुंबईत होतं आहे आणि आता वरून पण जाणार आपण पॉट टॅक्सीमध्ये. पॉट टॅक्सी म्हणजे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी. चेंबूर इथल्या देशभक्त NG आचार्य उद्यान डायमंड गार्डन मेट्रो स्थानकात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय संत समितीची राष्ट्रीय बैठक ही नाशिकमध्ये पार पडली. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा भव्य दिव्य करण्याचा महासंकल्प सरकारनं केलाय. सिंहस्थ कुंभमेळा हा साधू संत आणि आखाड्यांचा आध्यात्मिक महायज्ञ आहे. या सोहळ्यासाठी आवश्यक सर्व सोयी सुविधा सरकारकडून उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सीएम फडणवीसांनी यावेळी आखाड्यांच्या सुविधांना प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलंय. यापूर्वी राज्यात कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण नव्हतं, मात्र सरकारनं प्रथमच कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली आहे. मागील कुंभमेळ्याच्या तुलनेत यावेळी 10 पट अधिक भाविक येण्याची अपेक्षा असून त्यानुसार सर्व आवश्यक सुविधा पुरवल्या जातील असंही फडणवीसांनी यावेळी सांगितलंय. या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसेंसह लोकप्रतिनिधी आणि संत महंत उपस्थित होते. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्य सरकारनं माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे राज्यव्यापी अभियान सुरू केलंय. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते करण्यात आला. लोकसहभागातून ही मोहीम व्यापक आरोग्य चळवळ म्हणून उभी राहावी हा शासनाचा मानस आहे. यामध्ये गाव पातळीपासून राज्य स्तरापर्यंत आरोग्य सुविधांचं सक्षमीकरण करण्यावरती भर देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांसह अन्य मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते. या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.